Hello, we studied in previous lecture what is mean by mind mapping and what are types of mind mapping and then different designs of mind mapping. Now today we are going to see about what are the steps of mind mapping. There are 5 simple steps of mind mapping. In number 1, in first step, in central your main idea means main center, main theme, main point किंवा मेन आयडिया किंवा मेन कन्सेप्ट. म्हणजे फर्स्ट स्टेप इज मेन आयडिया और सेंटर. देन सेकंड ब्रांचेस मीन्स सेकंड लेवल इज ब्रांचेस और सब पॉइंट व सब आयडियाज. सेकंड स्टेप्स इज ब्रांचेस. then number third सब ब्रांचेस और ट्विंग्स म्हणजे सेकंड लेवल्स. म्हणजे नंबर थर्ड स्टेप्स इज सब ब्रांचेस, सब पॉइंट और ट्विंग्स मीन्स सेकंड लेवल. नंबर फोर्थ एग्जाम्पल, इमेजेस, आयकॉन. This is the third level. This is the third level means fourth steps. In a fourth steps comes in a various types of the example and different type of the image included there and various icon mentioned in this number fourth steps. Examples, images and different icon. And last one, number fifth, links means last steps links. Then fourth level. These are the five steps of mind mapping means process and how does it works. These are the steps of mind mapping. Then next in brainstorming, asking one activity, develop a mind mapping frame designed to show the development in your personality seen within yourself in the last 5 years. म्हणजे आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेले आहे की प्रत्येकानं स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर काय करायचं आहे, त्यावर आपण एक डिझाईन तयार करायचं आहे किंवा त्यावर एक आपण माइंड मॅपिंग प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं काय सांगितलं आहे आणि त्यासाठी यू कॅन टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स ऑर्डर टू डेव्हलप ईच ऑफ देम इन टू फर्दर ब्रांचेस. एक्झामसाठी बोर्डसाठी आपल्याला या प्रकारचं ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काही इथं हेल्पसाठी पॉईंट हे दिले जातील. आणि यामध्ये आपल्याला पहिला काय दिलेला आहे, पहिला त्यामध्ये आपल्याला पॉईंट कुठला दिलेला आहे किंवा इंटू ब्रँचेस कुठल्या दिलेल्या आहेत, तर डेव्हलपमेंट इन फिजिक्स. सेकंड सेल्फ लर्निंग प्रोसेस. थर्ड कम्युनिकेशन स्किल. फोर्थ सोशल अवेअरनेस अँड फिफ्थ फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे या ब्रँचेसवर आपण काय करायचं, हेल्प ऑफ दिस ब्रँचेस टू देन प्रिपेअर द mind mapping development of your personality. Then look at this mind map. This mind map shows personality development means personality seen within yourself in the last 5 years. म्हणजे consider in last 5 years year means main concept, main idea. Which is main idea? Personality. Then then these branches, self learning. One of the self learning means physics, self learning, communication skill, family, social awareness आणि ॲड युअर ओन पॉईंट. आता यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे,
त्यांनी त्यामध्ये हेल्प पण केलेलं आहे त्या ब्रँचेसला. त्यामध्ये आपण काय करायचं, ॲडिशनल आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काय असेल, आपल्या काय असणार आहेत, आपल्या हॅबिट असेल, म्हणजे ही सुद्धा आपल्याला हेल्प करणार आहे आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आपण काय म्हणू शकतो की आपलं यामध्ये आपण काय म्हणू, ॲकॅडमिक नॉलेज, म्हणजे यामध्ये आपल्याला जे वाटतं ते पॉईंट आपण इथं ॲड करायचे आहेत. आणि जे आपल्याला आउटसाईडला जे बलून दाखवले आहेत, तर त्या बलूनमध्ये आपण काय करायचे आहेत ते त्यामध्ये राईट करायचे आहे त्यामध्ये. म्हणजे आपण याला काय म्हणतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्याच्यावर हा आपण प्रिपेअर माइंड मॅप केलेला आहे. आता हिअर गिवन द वन एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला माइंड मॅपिंगचं. अगोदर होतं डेव्हलपिंग पर्सनॅलिटी, इथं काय दिलं एक्झाम्पल, डेव्हलपिंग अ हेल्दी हॅबिट. म्हणजे इथली आपली जे मेन कॉन्सेप्ट आहे, मेन आयडिया आहे, ही काय आहे, हेल्थवर आहे. आपल्याला ॲक्टिव्हिटी म्हणून काय दिली होती पाठीमागं, पर्सनॅलिटीवर, इथं हेल्थवर आहे. आणि हेल्थ आपलं काय आहे, मेन आयडिया. त्यानंतर हेल्थ नंतर याला आपण काय म्हणतो की सर्कल डिझाईननं दिलेलं आहे. म्हणजे हेल्थ, त्यानंतर हेल्थवर आपल्या हेल्थ डेव्हलप करायसाठी विच फॅक्टर इज इम्पॉर्टंट, किंवा कुठल्या फॅक्टरचा इम्पॅक्ट होतो, तर त्यामध्ये इम्पॉर्टंट कुठलं दिलं, एक्सरसाइज, त्यामध्ये स्लीप म्हटलं आहे, डायट म्हणजे प्रॉपर डाएट पाहिजे, वेल स्लीप पाहिजे. त्यानंतर आपण काय म्हटलं आहे की आपल्याला हेल्पफुल ज्या आहेत पर्सन्स आहेत त्याची नीड आहे. त्यानंतर स्ट्रेस, म्हणजे या जे मेन फॅक्टर आहेत त्याचा इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर होत असतो. आणि त्यानंतर आपण यामध्ये एक्सरसाइजमध्ये व्हॉट एक्सरसाइज, तर वॉर्मअप, अरेबिक, स्ट्रेचिंग, मग त्यामध्ये कुठला तुम्हाला प्रॉपर आहे तो तुम्ही करा. स्लीपमध्ये त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, इथं कॉन्सिक्वेन्स म्हटलेलं आहे, नसोमेनिया म्हटलेलं आहे. त्यानंतर डायटमध्ये डाएट म्हणजे विच टाईप ऑफ द डायट, किंवा कुठल्या डाएटमध्ये काय, म्हणजे विच फ्रूट्स इन्क्लुडेड इन दिस प्रॉपर डायट, तर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, लो इन फॅट. आपल्याला डाएटमध्ये हे रिक्वायरमेंट आहे. हेल्पमध्ये डायटिशियनची गरज आहे, डॉक्टरची आपल्याला नीड आहे. त्यानंतर स्ट्रेस म्हणजे नेमका काय आपण म्हणतो, तर त्यामध्ये आपल्याला इफेक्ट्स, कॉजेस काय आहेत, सोल्युशन्स, ह्यासाठी आपल्याला, किंवा काय डिझीज असेल त्याचा स्ट्रेस येतो, किंवा त्यानंतर पुढं दिलेलं आहे की आपल्याला काय त्यामध्ये योगा, वर्क, एक्झाम किंवा रिलेशनशिप्स, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्यामध्ये आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणजे हे इथं आपल्याला एक्झाम्पल दिलं, हे काय दिलं, डेव्हलपिंग अ हेल्दी हॅबिट. इन द सेम वे, इन अनदर एक्झाम्पल, लुक ॲट हिअर. इथं काय आहे, बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. म्हणजे आपल्याला मेन कन्सेप्ट, मेन आयडियाज काय आहे, बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स म्हटलेलं आहे. मग यामध्ये काय आहे, आपल्याला बेनिफिट ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्सचे काय होणार आहेत, तर आपला कॉम्पिटेटिव्ह ग्रोथ होणार आहे, डिसिप्लिनरी ग्रोथ होणार आहे, फिटनेस ग्रोथ होणार आहे, पर्सनल ग्रोथ होणार आहे. आणि त्यानंतर त्यातून पुढं काय आहे त्याला रिलेव्हंट, तो सुद्धा काय होणार आहे आपल्यामध्ये, त्याचं इम्पॅक्ट किंवा त्याचा आपल्याला बेनिफिट किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस या ठिकाणी मिळणार आहे. नेक्स्ट, त्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आपण इथं लर्न आउट करणार आहे. स्टडी द गिवन टॅब्युलर कॉलम इन पेअर्स, टेल युअर पार्टनर द इम्पॉर्टन्स ऑफ कॅच गिवन बिलो. तर आपण पार्टनरमध्ये डिस्कशन करायचं आहे, त्यावर आपण पुढं ते अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. तर यामध्ये इन्हान्स ॲक्टिव्हिटी विथ माइंड मॅपिंग, त्यामध्ये आपल्याला एक टॅब्युलरमध्ये एक दिला आहे कॉलम 1, त्यामध्ये एक्सप्लोर न्यू आयडियाज अँड कन्सेप्ट.
म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, ह्या ज्या माइंड मॅपिंगमधल्या इन्हान्स ॲक्टिव्हिटी विथ माइंड मॅपिंग, त्यामधल्या काय नेमक्या ॲक्टिव्हिटी काय करायचं, तर काय होणार आहे, तर यामध्ये एक्सप्लोर न्यू आयडियाज अँड कन्सेप्ट. या ठिकाणी स्टुडंट्ससाठी काय होणार आहे, न्यू आयडिया किंवा ते क्रिएटिव्ह बनणार आहेत, इनोव्हेटिव्ह होणार आहेत. त्यांच्या ज्या माइंडमध्ये ज्या आयडिया आहेत त्या एक्सप्लोर होणार आहेत, त्या काय होणार तिथं एक्सप्रेस करणार आहेत. आणि पुढे त्यामध्ये म्हटलेलं आहे, हेल्प द स्टुडंट्स गेट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ न्यू आयडियाज बाय हॅव्हिंग देम क्रिएट अ माइंड मॅप. A mind map can assist with the understanding because it conveys and the relationships, allowing students to see the big picture. म्हणजे यामुळं काय होणार आहे, त्यांच्यामधलं जे काय आपण म्हणतो एक्सप्लेन करण्याची कपॅसिटी होणार आहे ही इन्क्रीज होणार आहे. आणि त्यानंतर सेकंड कॉलममध्ये काय म्हटले, ब्रेनस्टॉर्म. ब्रेनस्टॉर्म म्हणजे आपण यामध्ये काय करतो, ब्रेनस्टॉर्म ही स्टुडंटसाठी ॲक्टिव्हिटी दिली जाते. आणि त्यामुळे काय होणार आहे, गेट क्रिएटिव्ह जुसेस फॉलोइंग विथ माइंड मॅपिंग. माइंड मॅप्स आर अ ग्रेट ब्रेनस्टॉर्मिंग tool and can help students let their thought flow freely while making important connection between ideas and concept. म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग हे स्टुडंटला हा पाठ दिल्यामुळं मुलांच्यामधलं जे आपण क्रिएटिव्हिटी ही डेव्हलप होणार आहे. आणि त्यांच्यामध्ये जी लॉजिकल कपॅसिटी आहे यामध्ये काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि त्यांच्या मनामध्ये अनेक असे काय म्हणतो आपण व्हेरियस टाईप्स ऑफ द थॉट येणार आहे. ब्रेनला कुठेतरी त्यांच्या काय होणार आहे, थोडंसं एक काय म्हणतो आपण त्याला चालना ब्रेनला मिळणार आहे. थोडं ते थिंकिंग इथं त्यांचं किंवा त्यांच्या जे काय म्हणतो आपण वाईल मेकिंग इम्पॉर्टंट कनेक्शन बिटवीन आयडियाज अँड कन्सेप्ट, ह्यामध्ये मेन आयडिया त्याच्या सब यामधला डिफरन्शिएट त्यांना करता येणार आहे. म्हणजे कम्पेरिंग आणि डिफरन्शिएट हे त्यांच्या लक्षात येणार आहे. त्यानंतर टेक नोट्स, यामध्ये एनकरेज स्टुडंट्स टू एंगेज इन ॲक्टिव्ह थिंकिंग इन्स्टेड ऑफ ट्रान्स्क्रिप्शन बाय यूजिंग माइंड मॅप्स फॉर नोट मेकिंग. माइंड मॅप्स encourage students to focus on the keywords and ideas instead of just writing down what their teachers say. आता ह्या ठिकाणी नोट डाऊन एक त्यांना आपण काय म्हणतो की टेक अ नोट डाऊन करण्याची एक हॅबिट होणार आहे. आणि त्यामध्ये काय होणार आहे, स्वतःच्या ओन नॉलेजवर ते राईट करणार आहे इथं त्या ठिकाणी. किंवा स्वतःचं काय म्हणतो आपण ब्रेनला थोडंसं काय किंवा यामध्ये काय होणार आहे की त्याला एनकरेज मिळणार आहे. आणि ह्यामध्ये काय कीवर्ड्स देणार आहे, काय क्ल्यू असणार आहेत, काय आयडिया दिले जाणार आहे, त्यावर ते काय करणार आहे, थिंकिंग करणार आहे. आणि थिंकिंग केल्यानंतर ते राईट डाऊन करणार आहे. म्हणजे यांना टेक नोट्स काढण्याची गुड हॅबिट ह्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. नेक्स्ट त्यामध्ये राईट एसेज. स्टुडंट कॅन क्रिएट अँड द एसे आउटलाईन, गॅदर आर्ग्युमेंट अँड कोट्स ऑर ब्रेनस्टॉर्म आयडियाज फॉर युअर एसेज विथ माइंड मॅप्स. म्हणजे ह्या ठिकाणी या ज्या आपण काय म्हणतो की माइंड मॅपमुळं मुलांच्यामध्ये राईट एसे स्टार्टला जेव्हा आपण बिगिनर्स असतो स्कूलमध्ये तेव्हा आपण अल्फाबेटपासून काय करतो की सेंटेन्स, फ्रेज, वर्ड्स तयार करतो, फ्रेज करतो, सेंटेन्स, त्यानंतर आपण काय करतो एसे. म्हणजे स्टुडंटला डेव्हलप होतो ते स्वतः एसे राईट करणार आहे. म्हणजे स्टुडंट्स कॅन क्रिएट द एसे आउटलाईन, त्यांना स्वतः एसे राईट करता येणार आहे, त्याची आउटलाईन तयार करता येणार आहे. किंवा एक व्हेरियस टाईपचे ते काय करणार आहे, कोड्स तयार करणार आहेत, यूज करणार त्या एसे रायटिंगमध्ये. नेक्स्ट म्हटले नंबर 5 मेमोराईज इन्फॉर्मेशन. माइंड मॅप्स ॲक्टिवेट मेनी लेवल्स ऑफ ब्रेन ॲक्टिव्हिटी अँड आर अ ग्रेट टूल टू हेल्प विथ मेमोरायझेशन फ्रॉम व्होकॅबलरी वर्ड्स टू अ फॉरेन लँग्वेज. एकतर काय होतं, इंग्लिश इज आपण इथं थर्ड लँग्वेज म्हणून यूज करतो, नॉट अ मदर टंग. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्याला इंग्लिशची भीती आहे. आणि यामुळं काय होणार आहे आपल्याला की आपण ट्राय करणार आहे, आपल्या ब्रेनला आपण स्ट्रेस देणार आहे, आपण रिकॉल करणार, रिमाइंड करणार. आणि आपल्याला अशा व्होकॅबलरी काय करणार तर रिमाइंड होणार आहे. आणि त्यापासून ते आपल्याला नंतर आपण ते नेव्हर फॉरगेट इट, आपण ते विसरलं जाऊ शकणार नाही त्या ॲक्टिव्हिटीने. कारण त्या ॲक्टिव्हिटी काय आहे, आपण कृतीशील असं होणार आहे यामध्ये. देन त्यानंतर क्रिएट प्रेझेंटेशन.
How students use mind map to present information in an interesting and engaging way with the mind map. Students can use mind mapping software to create presentation in advance or create one on the spot during a live presentation. याचं एक बेनिफिट काय होणार आहे, ही मुलं स्वतः प्रेझेंट करणार आहे, स्वतः क्रिएट म्हणजे प्रेझेंटेशन त्यांच्यात जी रिप्रेझेंटेशन लीडरशिप किंवा जे काय स्वतःचे थॉट्स आहेत ते प्रेझेंट किंवा स्वतःचे ओपिनियन आहेत, व्ह्यूज आहेत, ह्या ठिकाणी ते काय करतील की प्रेझेंट करायला शिकतील किंवा त्यामध्ये त्यांचं डेअरिंग होईल किंवा त्यामध्ये ते काय होणार आहे, इंटरेस्ट टू टेक अ इंटरेस्ट घेतील त्यामध्ये. आणि नंतर म्हटले स्टडी फॉर अँड द असेसमेंट. माइंड मॅप्स आर अ ग्रेट वे फॉर द स्टुडंट्स टू गॅदर all the information that may be covered and the examination including class notes, textbook chapter and reading list. आता या ठिकाणी काय होणार आहे, माइंड मॅपमुळे स्टुडंटना एक गॅदर द ऑल टाईप ऑफ द इन्फॉर्मेशन, म्हणजे त्यांच्याकडे विविध प्रकारचे इन्फॉर्मेशन कलेक्ट होणार आहे आणि ते काय करणार, यूज इन एक्झामिनेशन. त्यामध्ये त्यांना टेक्स्ट म्हणजे त्या ठिकाणी ते यूज करणार आहेत. आणि लास्ट म्हटलं आहे execute group project. By using a mind map, student can visualize what needs to be done and who needs to do it. Using an online mind mapping program, it best for group projects so student can easily share it. आता यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, ज्या वेळेला ही स्टुडंट आफ्टर द 12th स्टँडर्ड ज्यावेळेला ते एखाद्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये कुठे जातील, आर्किटेक्ट होतील, असे डिझाईन बनवतील किंवा ग्रुपनं असे प्रोजेक्ट तयार करतील, त्या ठिकाणी त्यांना माइंड मॅपचा खूप असा त्यांना यूज त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामध्ये ते काय करणार, पार्टिसिपेट होऊन एक एन्जॉयफुली ते वर्क त्या ठिकाणी ते करणार आहेत. In this way, today we learned what is mind mapping and how can mind mapping activity present in 12th standard board exam. Thank you.